कोपरगाव नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची जी नामनिर्देशन भरून ज्यांना निवड केलेली आहे त्याच्या बाबतीतले एक स्वीकृत नगरसेवक जे आहे ज्यांनी नामनिर्देशन भरलं ते म्हणजे सोनल अमोल अजमेरे. आता सर्वात महत्त्वाचं पाहणं आपल्याला अगोदर गरजेचं असेल ते म्हणजे स्वीकृत नगरसेवक कोण असावा. त्याचे नगर विकास विभागाचे जे आहे ते 2010 सालचे निकष आहेत, त्याला काही अर्हता दिलेल्या आहेत. तर स्वीकृत नगरसेवकामध्ये त्यांनी सेक्शन 4 मध्ये जी नामनिर्देशनाची अर्हता त्यांनी सांगितलेली आहे त्यामध्ये तो नोंदणीकृत व्यवसायी वैद्यक व्यवसाय असावा म्हणजे डॉक्टर असावा किंवा महाविद्यालयाचा निवृत्त प्राध्यापक व्याख्याता किंवा मुख्याध्यापक असावा किंवा तो लेखापाल असावा किंवा अभियांत्रिकी पदवीधारक असावा किंवा विधी अभिवक्ता असावा किंवा नगर परिषदेचा मुख्य अधिकारी महानगरपालिकेचा सहाय्यक आयुक्त अशी सेवानिवृत्त झालेली व्यक्ती असावी. आणि शेवटची जी एक पात्रता आहे त्यामध्ये महानगरपालिका किंवा परिषद क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आणि समाज कल्याण कार्यामध्ये गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम 1950 खाली नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून 5 वर्षाचा अनुभव असलेली व्यक्ती असेल. आता स्वीकृत नगरसेवकासाठी ह्या सोनल अमोल अजमेरे यांनी ह्या सेक्शन 4 प्रमाणे नामनिर्देशनाची जी अर्हता आहे ती 6 प्रमाणे त्या धारण करतात असं नामनिर्देशन भरून त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. आता सर्वात महत्वाची अट काय आहे की महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात कार्यरत असणारी ती समाज कल्याण कार्यामध्ये गुंतलेली मुंबई सार्वजनिक पब्लिक ट्रस्ट जी आहे विश्वस्त संस्था जी आहे त्याच्या खालची एक नोंदणीकृत संस्था असावी. आता ती नोंदणीकृत संस्था त्यांनी जी आहे ती दाखवली आहे संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंद नगर शिंगणापूर. आणि ह्या पात्रतेमध्ये जे आहे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महानगरपालिका किंवा नगरपालिका क्षेत्राच्या हद्दीत कार्यरत असणारी संस्था आमच्या अर्जदार जे आहे विजय अशोकराव नागरे जे वोटर आहेत कोपरगावचे नागरिक आहेत त्यांनी हे जो पिटिशन दाखल केलेला आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी संस्था त्यांनी दाखवली संस्था संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंद नगर ही शिंगणापूर हद्दीत शिंगणापूर ही स्वतंत्र ग्रामपंचायत आहे. शिंगणापूरला सहजानंद नगर सुद्धा हा भाग कोपरगाव नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट नाही. म्हणून त्यांनी जी 6 पात्रतेमध्ये जो अर्ज केला की महानगरपालिका क्षेत्रात कार्यरत असणारी संस्था आहे तर ती ही अर्हता ते पूर्ण करीत नाही असं आमच्या अर्जदाराचं म्हणणं आहे. दुसरी बाब अशी की ह्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाची जी घटना आहे त्या घटनेमध्ये स्पष्टपणे असं नमूद केलेलं आहे की ह्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या कार्यकारी मंडळावर कोणत्याही सभासदाची नियुक्ती होऊ शकेल, परंतु असा सभासद किमान 1 वर्ष मंडळाचा सभासद असला पाहिजे. तो संजीवनी सहकारी कारखान्याचा कायम सेवक असला पाहिजे. माझं असं म्हणणं आहे की सोनल अमोल अजमेरे ह्या ज्या आहेत आमच्या अर्जदाराच्या म्हणण्याप्रमाणे की त्या कोणत्याही प्रकारे त्या सभासद त्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाच्या नाही आणि या संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या कायम सेवकही नाही. त्यामुळे सोनल अमोल अजमेरे यांनी जी पात्रता म्हणजे स्वीकृत नगरसेवकासाठी जो काही अर्ज केलेला आहे ती अर्हता ते धारण करत नाही म्हणून आम्ही हा सदरचा अर्ज केलेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट अशी की ही जी संस्था आहे संजीवनी सांस्कृतिक मंडळ ही सार्वजनिक बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदलेली संस्था आहे. ज्या वेळेस एखादी नोंदलेली संस्था एनजीओ विकास परिषद किंवा एखादी सामाजिक संस्था असेल त्यावेळेस तिचा जो काही कार्यभार असतो तो धर्मादायुक्त मुंबई पब्लिक ट्रस्टच्या अंडर चालतो. ज्यावेळेस सभासद असेल किंवा घटना चेंज असेल किंवा ज्या काही बाबी असतील त्याचा चेंज रिपोर्ट करावा लागतो आणि चेंज रिपोर्ट केल्याशिवाय तो
ते सभासदत्व किंवा जे काही पद असेल, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, हे पद तो धारण करत नाही जोपर्यंत तो चेंज रिपोर्ट देत नाही. आमच्या अर्जदाराने ह्या संजीवनी सांस्कृतिक मंडळाचं जे आहे चेंज रिपोर्टसाठी धर्मादाय आयुक्ताकडे जे आहे आम्ही संपर्क केला. तिथे आम्ही नकलेचे अर्ज दिले आणि तेथून कागदपत्राच्या माहितीच्या आधारे 2017 नंतर कोणताही चेंज रिपोर्ट केलेला नाही. त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की सोनल अमोल अजमेरे ही जी कायद्यामध्ये 6 नुसार पात्रता किंवा अर्हता सांगितलेल्या आहे त्या धारण करत नाही आणि म्हणून त्यांची जी स्वीकृत नगरसेवक पदी निवड झालेली आहे ती ही 6 पात्रता ते धारण करीत नसल्याने त्या या पदासाठी अनर्ह आहे. म्हणजे त्या या पदावर ते राहू शकत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी की मी ह्या संस्थेमध्ये जॉईंट सेक्रेटरी आहे किंवा असे ॲफिडेव्हिट त्यांनी दाखल केलेले आहे आणि मी ती 6 पात्रता धारण करते. म्हणजे 6 पात्रता धारण करते म्हणजे त्या सोसायटीच्या सभासद आहेत किंवा ती घटनेप्रमाणे ती कोपरगाव शहरात कार्यरत म्हणजे त्यांचं काम कोपरगाव शहरात आहे, अशा प्रकारची जे ॲफिडेव्हिट मध्ये 6 पात्रता धारण केल्याचं जे काही नमूद केलेलं आहे असं खोटं प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखल केलेलं आहे. आणि ह्या खोट्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे सुद्धा आमचे अर्जदार अशील जे आहे हे विजय अशोकराव नागरे हे कारवाई करणार आहेत. म्हणजेच प्रथम दर्शनी ह्या सर्व कागदपत्राचं अवलोकन करता आणि ह्या सर्व बाबी पाहता सोनल अमोल अजमेरे ह्या स्वीकृत नगरसेवकासाठीची ही पात्रता धारण करत नाही, म्हणून आम्ही ते न्यायालयात पिटिशन दाखल केलेलं आहे.